मध्यरात्री मोठमोठ्याने ओरडत होती म्हैस. पोलीस आले असा प्रकार. म्हशीचे डोळेच अक्षरशः. असं नेमकं त्या अंधारात काय घडत होतं? अचानक मध्यरात्री इतक्या जोरात ओरडणारी म्हैस, तीही एकटी नाही तर सोबत रेडकू. गाव झोपेत असताना हा आवाज कुणाच्या तरी छातीत धडकी भरवणारा होता. रस्त्याच्या कडेला अंधारात आवाज सतत वाढतच चालला होता. काही क्षणांसाठी सगळ्यांना वाटलं की काहीतरी भयानक घडतंय. त्या आवाजात वेदना होत्या, घाबरले पण होतं. जणू कुणीतरी जबरदस्तीने ओढून नेत आहे असं जाणवत होतं. आजूबाजूला शांतता होती, पण त्या ओरडण्यातून एक वेगळाच इशारा मिळत होता. ही साधी हाक नव्हती, ही मदतीची हाक होती. पण कुणासाठी? मध्यरात्री रस्त्यावर अशी परिस्थिती दिसणं म्हणजे कुठलाही माणूस थबकतो. काहींना वाटलं अपघात झाला असेल, काहींना वाटलं जनावरावर हल्ला झाला असेल, पण जे काही होतं ते सामान्य नव्हतं. कारण म्हैस सतत थांबण्याचं नाव घेत नव्हती. तिची हालचाल सगळंच विचित्र होतं. त्या अंधारात एक माणूस, दोन जनावरं आणि एक अस्वस्थ करणारी शांतता, सगळंच संशयास्पद होतं. जनावरं शांतपणे चालत नव्हती, ती ओढली जात होती. रेडकू घाबरून आईजवळ लपायचा प्रयत्न करत होतं. त्या दृश्यात काहीतरी चुकीचं असल्याचं स्पष्ट दिसत होतं. हळूहळू संशय वाढू लागला. एवढ्या रात्री म्हैस आणि रेडकू रस्त्यावर का, कुठे नेत होते, कुणाची होती? कुणालाच उत्तर मिळत नव्हतं. आणि जसा जसा वेळ जात होता तसं वातावरण अधिकच ताणलं गेलं होतं. थोड्याच वेळात पोलिसांचा आवाज ऐकू आला. टॉर्चचा प्रकाश पडताच सगळं दृश्य स्पष्ट दिसू लागलं. म्हैस आणखी अस्वस्थ झाली. जणू तिला काहीतरी कळलं होतं. ती ओरडत होती, थरथरत होती. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. पोलिसांनी चौकशी सुरू केली. प्रश्न विचारले गेले, पण समोरची व्यक्ती समाधानकारक उत्तरं देत नव्हती. कधी कधी शब्द बदलत होते, कधी नजर चुकवत होती. त्या क्षणीच संशय अधिक गडद झाला. खरं कारण काय आहे? तर घाबरण्याचं कारण नसतं, पण इथे घाबरलेला चेहरा सगळं काही सांगत होता. जनावरांची तपासणी केली गेली. म्हैस गाभण असल्याचं लक्षात आलं. रेडकू तिच्या आसपास चिकटून होतं. हा काही साधा व्यवहार नव्हता. या जनावरांची किंमत, त्यांची अवस्था आणि वेळ सगळं जुळत नव्हतं. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी त्या व्यक्तीला आणि जनावरांना पोलीस ठाण्यात नेलं. तेव्हा खरी चौकशी सुरू झाली. हळूहळू माहिती बाहेर येऊ लागली आणि प्रत्येक उत्तरासोबत प्रकरण अधिकच गंभीर होत गेलं. या दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये एका शेतकऱ्याची गाभण म्हैस आणि रेडकू चोरीला गेल्याची नोंद झाली होती. तेव्हाच सगळ्या घटनेला वेगळाच अर्थ मिळाला, कारण आता चित्र जुळत होतं. म्हैस आणि रेडकू यांची ओळख पटवण्यात आली. तपशील तपासले गेले आणि संशय खराच ठरला. हीच ती म्हैस होती जी काही दिवसांपूर्वी शेतातून चोरीला गेली होती. त्या क्षणी सगळं स्पष्ट होऊ लागलं. पोलिसांनी पंचनामा केला, जनावरं जप्त केली. त्यांची मोठी किंमत होती, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्या म्हशीचं वाचलेलं आयुष्य. जर त्या रात्री तो आवाज कुणाच्या कानावर पडला नसता तर पुढे काय झालं असतं याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. चौकशी दरम्यान आरोपीने अखेर कबुली दिली. एकट्याने नाही तर साथीदारांसोबत ही चोरी करण्यात आली होती. नियोजन करून, योग्य संधी पाहून म्हैस चोरी करण्यात आली आणि रात्रीच्या अंधारात तिला दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न सुरू होता. म्हैस का ओरडत होती याचं कारणही समोर आलं. ती नवीन ठिकाण, अपरिचित माणसं आणि जबरदस्ती हे सगळं तिच्या सहनशक्ती पलीकडचं होतं. म्हणूनच ती सतत ओरडत होती, जणू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आवाज देत होती. त्या आवाजानेच सगळा खेळ उलटवला. जर ती शांत राहिली असती तर कदाचित चोरी यशस्वी झाली असती, पण तिच्या ओरडण्यामुळेच पोलिसांचं लक्ष वेधलं गेलं आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. शेवटी ती म्हैस आणि रेडकू सुरक्षितपणे परत मिळाले. ज्यांच्या कष्टातून ती वाढवली गेली होती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक मोठं नुकसान टळलं होतं. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली, कधी कधी आवाज करणं, विरोध करणं, ओरडणं हेच वाचवणारं ठरतं. त्या रात्री म्हशीने ओरडून स्वतःचं आयुष्य वाचवलं आणि म्हणूनच धाराशिवमध्ये ही घटना चर्चेचा विषय ठरली. कारण मध्यरात्री ऐकू आलेला तो आवाज फक्त एक ओरड नव्हता, तो सत्य बाहेर आणणारा इशारा होता. शेवटी प्रश्न एकच उरतो, जर त्या रात्री कुणीही थांबवून पाहिलं नसतं तर आज ही गोष्ट आपल्याला कधीच कळली असती का?